अरे बाबू मी सगळी बरबाद झाली ना बापा. काय सांगू तुले माझ्या कर्माची कथा. यायनं बरबाद केलं ना मला. सांग बुडे काऊन तू बरबाद झाली तर. या शिवल्या घरात काऊन घुसलती तू. आम्हाला माहित तर पडलं पाहिजे काय आहे काय नाही तर. हा शिवल्या काऊन मारून राहिला तुले आणि तू काऊन त्या शिवल्याला मारून राहिली. काय कारण काय आहे बा. अरे गड्या हे गुढी वखते काय बा. सांगते काय शांतारामले सारं खरं नाही गड्या. मार खास लागते डबल शिवल्या. काही खरं नाही गड्या. आदलक तर धुपूट पडलंच तुया आता डबल धुपूट पडते तुया. हा शांता काही सोडत नाही तुला आता. बुडीले खोदू खोदू विचारून आला तो. बे खबरदार तुला आवाज जरी काढला तोंडातून तर हा बिलकुल कोणाला काही सांगायचं नाही सांगून राहिलो तुले. हा बिलकुल हा तोंड बंद ठेव. जे काय लागेल ते आम्ही करतो. काय तुला काय करायचं आहे ते तो. अरे शिवलालच्या तोंडात तर लय दम आला बापा. खबरदार आणि गिबरदार बापा. एवढा मार खाल्ला तरी बी. काय रे ते काय आहे. सांगीन मी सांगीन सगळं सांगतो आता. ठीक आहे भेटतो का तुले. सगळं सांगतो मी आता. हा माई बरबादी झाली तुमच्यामुळे आणि मी काऊन नाही सांगू रे. काऊन नाही सांगू. काय करे बंदे गाव करी आता. काय बापा बुडीचं गुपित रे शेर बा. काय सांगते रे बा हे. मोठमोठ्या तोंड वाचून राहिली. अरे गड्या डॅनी काय आहे विचार. काय सांगणार आहे गड्या. हायच तिच्या जो काय इमोशनल ब्लॅकमेल करून राहील ते गावाला. दुसरं काय चोट्टी तर चोट्टी सायाची. हे काय सुधारणार आहे का. एकळी मेकळी जमून देईन हे आता. इले कसं मलाही पाहिजे खायला. घुशी नाही तर एखाद्या घरात दुसऱ्याच्या. बरं झालं रे बाबा माझी सुटका झाली का. फसलो होतो का मा गेम सारा. सांग ना बाबा बुडे. आम्ही तर आई गेले रातुरा. सांग काय झालं. काय मॅटर काय आहे. मला काय सांगू बापा. अटीच बापा गँग आहे गँग. आणि गँगचे लीडर बी अटीच आहेत. अटीच सगळा मेळावा भरेलाय. अरे बुडीची गँग बी आहे का. काय बुडे कोण कोण आहे मग त्या गँगीत. कोण कोण आहे गँगीत. शिवल्या ना शिवल्या. हा बबन्या आणि लागे तो मामा चोट्ट्या वानाचा. हे होते ना त्या गँगीत. आणि त्या गँगीत मला सामील केलं तर यायना. बुड्याच्या घरात घालायले मला यायनं मजबूर केलं. म्हणत की त्या बुड्यासोबत लग्न कर आणि त्या बुड्याजवळ अशी नशीन माल तो आमच्याजवळ आणून दे. असं होतं यायचं कारस्थान सगळं. बुडे तू काय दूध पितीयस का. काय झाली या गँगी सामील तू. हे तर तुला माहित आहे कशी आहे तर. आता कुकडे गेली चुल्यात कोणती गँग तुई. त्या मामा तो कोणता आहे तर आला इथं नाही अटी पायाले. हा शिवल्या त्या बरोबर असं करून राहिला मारून राहिला तुले तर. त्या बुड्याने तुला घराबाहेर दिलं काढू. काही राहिली का तुझी इज्जत. या वयात कसं राहिलो पाहिजे याचं भानत पाहिजे बाबा. डोंगरी झाली तू पिकली ना सारी. काय माहित रे बाबा. हे असा बदला घेतात. मला माहित आहे का हे माझ्यासोबत असे वागतात तर मला मारतील म्हणून मला काढून देतील असं मला वाटत होतं काय. शिवलाल डोंगरी तर पुरी वकली गड्या. काय करता आता. पैतर आठवून नाही तुम्ही मारतात बरं गावातले लोक. तू बुडा पाहिजे कसा पाहून राहिला डोळे वाचू आपल्याकडे. तू थांब बाजी पलटतो मी. तू काल विचार करून आला एवढा. भिवू नको शांततेत राह ठेवू बा. गडबड नको करू तू. आता मी कोण्या गँगचा लीडर आहे बा. हे बुड्डी मा घरात घुसून मला मारून राहिली. मी कोणती गँग नाही माहित. मला फॅम नाही माहित बापा. सांगा आता हे बुडी मा जाणून नाव घेऊन राहिली बा. घेणं देणं. मी कशाच काही नाही बापा. मी ओळखतही नाही या बुडी. ही बुडी मा घरात घुसली राजा. खोटा नको बोलू शिवले तू. खोटा नको बोलू ना. तुझ्या माझ्या दुधाची शपथ घे बरं तू. काऊन खोटा बोलून राहिला तू. एवढं खरं बोल ना. खोटं बोलायची अगदी जीभही झडत नाही याची. एवढं खोटं बोलते. एवढं खोटं बोलायचं काही काम नाही ना. खरं बोल ना बाबू. आता सगळं सांगलं मी ना. बापा शिवल्या हो मायच्या दुधाची शपथ तर आता भाकर सोबत खाते. याला काय शपथा घेणं काय मोठी गोष्ट आहे का. हा माय बापाने झाला त्या डोंगरीला होईन काय. ज्यानं पैदा गेलं त्यालाच तर दिलं यानं काढून. हे काय अवल्या सुदी आहे का हे. बिना बुडाचं मोड काय हे. या बुडीला अजून याला हिसकाच माहित नाही वाटते. दाबून इले असंच पाहिजे ना कमलीले. कसं सुखात जीवन इले जमत नव्हतं. इले हिसके घे कामं पाहिजेत. हे म्हणा आता टोले. मा नाव कशात घेऊ नको. आणि मायच्या दुधाचं काही काढू नको टिसा. घेणं दे न. मा घरावर काल चालली तू. मायच्या दुधाचं हे घे शपथ घे फलानं घे. तू काय बोलून राहिली. काय भान आहे की तुले. शिवल्या का तुला जराशी अक्कल नाही का. त्या बुडीची वय काय तू करून काय राहिला का. तू जवानात ती बुडी डोंगरी झाली का. या वयात त्या बुडी जोडून असे कामं करून घेऊन राहिला. काय लेका हरामखोरीपणा सोडून दे ना. हा हे फुकाचं इस्टेट पुरत नाही बरं. काम करत जाईन जरासं. घेऊन जाऊ दे ना शेराल जराशी. अंतरामपूर राजा तुम्ही राजा आदले असल्यावर महार हाड घेऊन राहिले बा. बुडीचं ऐकून राहील तुम्ही. हे राजा दुसऱ्या गावाचे कोण्या गावची काय माहित बा. हे मावर आरोप लावून राहिले राजा. तुम्हाला राजा समजत नाही राजा. गावातल्या माणसावरच तुम्ही आरोप घेऊन राहिले. काय राजा मलाच बोलता बा तुम्ही. शिवले मला म्हणते ना तू खोटी बोलून राहिली. मंदिरात गेले देवावर हात ठेवायला. कोण खरं बोलून राहिलं कोण खोटं बोलून राहिलं. तरीच दूध का दूध पाणी का पाणी होईल. मग चला त्याची लवकर मंदिरात. माय डंगरे तूच तर साऱ्या गावाची बावन असव. तूच ठेव ना देवावर हात. नवऱ्याला काले नेऊन राहिली मंदिरात आणि फंदिरात. साऱ्या गावाची बावन चालली मोठी.
डंगऱ्या वयात कोणी लग्न करत असते काय? तूच तर उतू आलती त्या बुड्यासोबत लग्न करायले. हा, एवढ्या वयात कोणी सटसट करते का लग्न करायले? त्याचे तर घुबडवानाचे बोलतच नाही ना हो मी. तू तर मानतच चावटास ना त्याच्यासारखी तू. हो, मी अजून तुम्हाला लय काही काही गोष्टी सांगितल्या नाही. आता पुरा इतिहास सांगतो मी तुम्हाला काय काय घडलं माझ्यासोबत, कसं कसं केलं यायनं मला. बरं सांग सांग बुडे काय काय आहे तो, काय काय इतिहास आहे यायचा तर आम्हाला माहित पडलं पाहिजे गावातल्या लोकांनी. हे कशी आता संद्रा व्हायचं. भाऊ यानं हाच तुमच्या घरातल्या बुडाने फसवायला लावला मला. ह्याच्या 7-8 बुडे फसवायला लावले. त्याच्यासोबत मला लग्न करायला लावलं. सगळ्या माझी स्थिती कशी आहे चिंता. हे मला लग्न करायला लावतात आणि त्याच्याजवळचा सगळा माल लुटून आणायला लावतात. हे मला काम करायला लावतात असं, आणि लगे मला काहीच देत नाहीत. ब्लॅकमेल करतात मला याचे. हा, म्हणून याचं घर तरी चालून राहिलं आणि मी नसती तर यायला खायला कुठे नसता भेटला. हा शिवल्या आहे की नाही, शिवल्या लय सांगते गोष्टी. याचं घर मायाच्यावर चालून राहिलं म्हटलं माहिती काय. मी आव म्हणून तो आव खायला तरी भेटते त्याले. बापा रे, हो बापा बापा, खतरनाक काम आहे बापा हे तो. बापा बापा बापा, किती घर फेरे आहे रे गडा हे. 7-8 नवरे केले म्हणते. अरे रे रे, बेकार आहे रे गडा हे तो. बुधवार पेटपेक्षा बेकार नांदा हा तो. रे डॅन्या, तुझे काय खरं नाही रे गड्या. सारं खरकटच भेटलं रे तुले. बेकार राहिले का हे. 7-8 घरं फिरून आली रे बाबा हे. अरे रे रे रे, हेच तुझ्या पदरात पडा रे बाबा. कसं रे डॅनी, फसलाले का तू. चेक करून येतो रे गड्या डॅनी, नाही तर होईल का घोर. आता अशी आग व्हायला माही भाऊ, काय सांगू तुले. असं वाटतं हिच्या मागून जाऊन 2-4 झपके मारा. पण हिच्या बरोबर त्या शिवल्याला 2-4 झपके मारा. हा, तो बी होता हिच्या बरोबर. बरं बरं बुडे, ऐकली तुझी कथा. म्हणजे सारी दुःख भरीच कथा आहे आता. आता तुने काही तुझी स्वतःची बुद्धी वापरली नाही. हे सांगतील तसं तसंच केलं तू ना. पण जाऊ दे आता, काय ना काही मार्ग तर काढाच लागेल. शिवला काय मार्ग काढतो बा. अदलोक आता या बुडीची कमाई खाल्ली तू ना. आता पुढे काय करतो. या बुडीले वागत की काय करतं, की अलग काही खोली देतं काढून बुडीले. काय म्हणजे काय म्हणणं काय आहे तुझं. शांताराम भाऊ, हे बुढी काही बोलून राहिली. माय का नातलाग लागते काय. मी काल देऊ घोली काढून घर देऊ दिले. तिचं ते पाहिजे मला काय घेणे देणार. तिनं माझ्या घरातून निघा फक्त. माडोक्स खाऊ नका तुम्ही. गळ्या शिवल्याला म्हातारपणात ते काले बुडी खोटी बोलीन हे करीन लेका. तू यार काले आड घेऊन कामना धा. तुनं लेका आगाऊपणा केला. याच्या घरात गाल त्याच्या घरात गाल घातली बुडी. तुनं रिकामे कामं केले आणि आता मोठा शांतपणा शिकून राहिला तू. काही नाही, तुला काही करून ती बुडी वागावं लागेल म्हणजे वागावं लागेल. नाही वागवत म्हणजे नाही वागवत. तुमच्या यानं जे होत असेल ते माया तुम्ही करा. हो, तर कसं हे बुडी जर बाबू पोलिसाजवळ गेली, तुझे जर कंप्लेंट दिली की नाही बाबू, 12च्या भावात जाशील रे. फालतू कसं प्रेमानं गावातल्या गावात कसं प्रश्न मिटते तर हा मिटून घे बरं. पुढे गेला तर लय घोर होईन बरं याचा. मी काय म्हणून राहिली, ते सरपंचाचं ऐका ना बापा. होली हो लावा ना, नाही तर मग कसं अजून माजून होईन ना. होली हो लावा सध्याच. आणि मग कसं हे सगळे गेल्यावर मग बुडीचं आपण वाट लावू सगळी. बरं, तू म्हणशील तसं. नाही नाही, या बुढीचा ना काही संबंधच नाही सरपंच. पण आता कसं म्हातारा माणूस आहे म्हणता तुम्ही तर ठीक आहे बा. कसं मा वाळग्यात ती झोपडी आहे तर त्याच्यात ते राहीन बुडी. बुडे, तो शिवला झोपडी द्यायला तयार आहे तुले. राहायचं त्याच्यात. बाबा झोपडी तर देईन तो, पण मग खाय प्यायचं काय. खाऊ पिऊ काय मी मग. आता झोपडी देऊन राहिला तर खाय पियाची व्यवस्था करीन. 200-300 रुपये किराणा आणून देत जाईन तुले. आणि निराधार तर भेटतेस तुले, त्यात भागते तुझी. आता राहायची व्यवस्था लागली, लाईन लागली. तेवढ्या समाधान नाही आता. हे पाहिजे ते माझे आता नोकरी नको बुडे. बरोबर बाबा, तुम्ही म्हणसान तसं कर. तुम्ही भागू बघू मग तेवढ्याच याच्यात 200-300 रुपयात. हो, राहतो मग मी तशी एकटीच. तुला तसं पद्धतशीर वागवतो रे बा बुडे, नाही तर मग तार नखरे करशील फालतू. जबान गेली मुलूक गेला शांताराम भाऊ. पद्धतशीर वागव तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. या तुम्ही जावा घरी आता. चला रे चला, मुळलं रे. चला चला चला, मोडले हे नाटक आता. चला चला मित्र, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा. आता बुडीचा न्याय केला बापा. आता काय होतं काय माहित पुढे, काही सांगता येत नाही. का रे बा डॅनियल का बेकार झालेला का. पुरा खेरकाल मार भेटला गड्या तुले. मुले तर पुरा हसून राहिला का. हसून घे तू मला. काढ दात काढ. बरं झालं बा. अरे ते बुडीचा रान सोडला का तुनं. अजून लेका बेकार झालंच तू तुझ. किती घर फेरेला बा ते. किती चव पाहायला काय मत बा कोणाची तिनं. बरं झालं बाबा तुनं बरी दिली काढून घर आहे बाई. बेकार तू बेकार असणार रे बा. तुनं दाखवली मला ते डोंगळली त्या झुमऱ्या नांदी लागून. नाही तर मी काल लग्न करत होतो तिच्या बरोबर. आपण तर दुसरी पाहायला चाललो होतो.
पण तू ना मधात घोर गेला ना, हा घेणं देणं. चांगली आहे हेच कर गड्यानी, हेच कर गड्यानी, दिशेली पद्धतशीर आहे. काय करतो त्या दिशाला पद्धतशीरले उंदरी पुरली पण हे नाही पुरलेले का? उतल्या का तुले पसंत आल्यावर मी काय करू रे बापा? मा काय चालते तोडीचा? तू म्हणत नाही आपले लेच पाहिजे. टापा हे दिशाले हो, चांगली भोरी आहे, भोरी चांगली हो. भोरी पाहिजे होती ना, मग घेत आपण आता भोरी. बापा भुरी असो की गोरी असो, गेली बापा बला आपल्या घरातली, जाऊ दे आता. तो विषय सोडून दे बापा तिचा, आपल्याला काही घेणं देणं नाही रे भाऊ. आणि का शिवल्या किती माजरतो रे भडवीचा, याची गँग आहे म्हणता. हे सायाची या शिवल्याची प्लॅनिंग होती मला लुटायची. पाय तू हा किती बाबा नाही तर बा या डोंगरल्या वयात गँग करून राहिली ती बुटी, चोऱ्या लपाट्या करून राहिली बा. हो असे कामं शोभतात काय का या वयामध्ये? हो या वयात आपण हरिनाम जपा. हो आणि या वयात ही छोट्या वाहनाची चोऱ्या करून राहिली. पण जाऊ दे त्या बुटीच जाऊ दे बरं. पण ते तो शिवल्या बबन्या माऊली यायले फुकाच खायला पाहिजे. ओढवी यायले चोट्ट्या खाणीचे, चोट्ट्या वाहनाचे. दिले तर काही दिलं तर खातात ना रे. गुई दिला, ढफर दिला तर चाटतात. वडवी एवढे ते हे व्हायला पैदी खाणीचे कामं करणं जीवर येतात. मग चोऱ्याचा पाट्यानं लूट मारी. दुसरा काय धंदा येणारा याली त्याला फसवणं आणि मांडणं लावणं. दुसरे कोणते कामात यायचे, उद्योग कोणते केले येईल, चांगले सत्कर्मी कोणते कामं केले येईल. त्या माऊली बबन शिवल्याले काहीच चव नाही यायले. हो पण त्या डोंगरीनं सोडायला नव्हतं पाहिजे यायले. पोलीस मध्ये रिपोर्ट द्यायला पाहिजे होता डायरेक्ट, आणि यायला अंदर टाकायला हवं होतं. तिनं होगलं ते तुला सांगतो डबल त्या डोंगरीच्या गळ्यात हे होकळं अटकवतात. तुला सांगतो 100% सांगतो. हा गोड गोड बोलून तिला वाडग्यात ठेवून शिवल्या आणि एखाद्या दिवशी तिला काढून देईल, एवढं तुला सांगतो. पण नक्की अरे डोंगरीला सोडायला नव्हतं पाहिजे. म्हणजे डोंगरी अंदर गेलीस ती बा, ते का हातानं अंदर जाईन काय? तिले तो गोड झालं, वाडग्यात राहायला भेटून राहिलं, आयतं किराणा भेटून राहिला, साऱ्या गोष्टी तो मान्य झाला शिवल्या. पण तिले तर काढून देणारच आहे म्हणा तो आज ना का. पण जदलोक जमते तदलोक तर खाऊन राहिली ते डोंगरी. या विषयाचा आपण कोण पाला पाडून राहिलो? मी असं म्हणून राहिलो बा, काय घेणं देणं आपण त्या विषयावर चर्चा करून राहिलो. काहीच फायदा नाही याच्यापासून. फालतू आपल्या तोंडाची बाब जाऊन राहिली. मग तो विषय काही काढू नको भाऊ, बंद करून टाकतो आता आणि चाल आपल्या घरी. वाचा आपला हेला पाणी पाहिजे राहायला. वाचा घरी जाऊ, मस्त जेवण खावण करू, मस्त आराम करू थोडासा. मग हेला घेऊन जाऊ आपण. अरे बा चाल चाल. आली ना आता तुमची थंडी. घातली ते बुढी घरात आता डंगरी. घेणं ना देणं असे कारनामे करत नका जात जाऊ. किती खेप सांगेला तुम्हाला हे असे करत नका जात जाऊ. आता घ्या पुसून. टंग करू नको, भेजा खाऊ नको. पहिलेच तर मा भेजा गरम व्हायला. मेंदू चालून नाही राहिला माया. त्या शांत्यानं होर गेला वक्तार म्हणतातच. या गावातले लोक सायाचे सुसून येतात, फेसून येतात मले. आले गौपना करा मग. समजत नाही का? काल या डंगऱ्या डोंगऱ्याच्या नांदी लागा लागते तुम्हाला. काल हे असे धंगडे करा लागतात तुम्हाला हे. ये दे आता तू भाषण दे. खायला साऱ्या दुनियाचा चवना पाहिजे. गोडंबी कुठून येईन, खारीक कुठून येईन, काजू कुठून येतील, बदाम कुठून येईन, मनुके पाहिजे. तिले शिरा केलं तर शिरात टाकेले. जरासं कमी झालं म्हणते शिऱ्यात. नाही तुम्ही काय आणतच नाही म्हणते. कुठून येईन व पैसा माझ? असं केल्याशिवाय कुठून खायला भेटीत? अलमस्त तुले तर साऱ्या दुनिया पाहिजे खायला चटकेला आणायचे. मग असं करून आहे तर काय तर एकटीलाच चवना पाहिजे वाटते. हे की एकटीलाच चवना लागते मला. हे की नाही? तुम्हाला काहीच नाही लागत. तुम्हाला तर धकत नाही बापा. जरासं काही कमी जास्त झालं की त्या शिऱ्यात जरासं काही काजू गिजू टाकले नाही किंवा काजू नाही काय याच्यात, काजू नाही टाकले काय, झाले काय? एवढेच आणले मी ना, तेवढेच आणलं. ढमकन टमकन तर बोलता बापा तुम्ही आणि मोठे सांगून राहिले. म्हणते माणूस मी तुझ्यासाठीच तर करून राहिलं सगळं. मी म्हणतो का तुम्हाला लोकांच्या घरात जा म्हणून चोऱ्या करून आणा, आपल्या घरात खायला सगळं असं म्हणतो का मी? असं कसं काम करा, ते बी अशा मार्गाने नाही जाऊ ना. जरासं चांगले काम करा, चांगल्या सोबत राहा. जरासं चांगले राहत जा ना. हेच येते मले. हो दुसरं काही येत नाही. तू काही मला शांतपणा शिकू नको. एवढं वाटत येईल तुझ्या बापाय भरून थैली आणत आहे भरून. शिल्लकपणा नको करतो. आजपासून काहीच करत नाही घरी येईन बसेत. आज शिल्लक शिकून राहिली हो मला तू. अरे गावाची बामण सायाची हिनं साऱ्या गोष्टी मला शिकवल्या आहे आणि मला इथे आता शिकून राहिली तर टिचाण्यान. बस आपण जरासं इकडे तिकडे बोललो काही की झालं, आणला आपला बाप मधात. मा बाप का तुमच्या दारी का हाग्याला येते की मोत्याला येते? येत नाहीत ना ते, येत नाहीत ना. 2-2, 4-4 वर्ष ते व्हिडिओ येतात तुमच्या खुपतात. तू चादळल्या वानाचे एकाले 2 लावू नको फालतू. मा कसं ती बुडी मा घरात घुसली, मा डोकसं चालून नाही राहिलं. एक तर मा वाडग्यातली जागा द्यायला लागली तिला राहायला. तर कसं आता
चुपचाप राह बिलकुल. हा तोंडाचा आवाज काढू नको. बोलीन हा तुम्हाला ऐकूनच घ्यायला लागेल. मग काऊन अशा ढंगळे करत आहेत आहो तुम्ही? हा डंगरेन डुंगरेन हे ते काय कारनामे करायला लागतात तुम्हाला हे असे? मी बोलली की मोठं तुम्हाला लागते मग टोचते मोठं. मग म्हणता की चुप बस काऊन चुप बसू मी बोलीन. तू पक्की जाईल केसास. तुझ्या नानीने लागेल पुरत. हा तुनं बरबाद लावलं मला करणं. तुनं सायाजीनं सारे मला ढंगडे शिकवले हे आणि वरून टंग तूच तुझेच ऐका लागून राहिलं. मग तुझ्या शेंडीत चाललो मी आठवून. काही घेणं नाही मला. मोर फोकणीच्या घरात तू मला काय करावं लागतं? चाललो मी. तुझ्या कोण कीर्तन आहे की तुला कुकडे सुख नाही रे. कुकडे सुख नाही बाबू. आपण काही खरं बोललं की बस मिरच्यात झमतात नाही माणसाले उठून जाते ना मग घरातून. तोंडही दाखवत नाही हा माणूस मग.